तुम्ही तुमच्या वाहनावर अजूनही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावली नाही का? नसेल लावली तर लवकरात लवकर लावून घ्या, नाहीतर तुम्हालाही मोठा दंड भरावा लागू शकतोय. राज्य परिवहन विभागाने सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याचे निर्देश दिले आहेत. आता सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणं अनिवार्य असणार आहे. त्यामुळं ज्या वाहनधारकांनी अजूनही HSRP नंबर प्लेट बसवले नाहीत त्यांना 31 मार्च 2025 पर्यंत ती बसवावी लागणार आहे, नाहीतर तुमच्याकडून मोठा दंड आकारला जाऊ शकतोय. याबाबत परिवहन विभागाकडून इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्रातील हे वाहन सुरक्षा नियम 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. नवीन नियमानुसार महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत वाहनांना 31 मार्च 2025 पर्यंत उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवणं बंधनकारक असणार आहे. हे आपण सर्वत्र ऐकतोय, पण ही HSRP नंबर प्लेट म्हणजे नक्की काय? ही नंबर प्लेट का बनवावी लागते? त्याला किती खर्च येतोय आणि या नंबर प्लेट वेळेत न बसवल्यास काय होणार? सविस्तर जाणून घेऊयात विषय सोपाच्या माध्यमातून. HSRP नंबर प्लेट म्हणजे काय पाहूया. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अर्थात HSRP ॲल्युमिनियम पासून बनवलेली नंबर प्लेट आहे. ती गाडीच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला लावली जाते. HSRP नंबर प्लेटवरच्या डाव्या कोपऱ्यात ब्ल्यू क्रोमियम आधारित अशोक चक्र होलोग्राम आहे. त्याच्या डाव्या कोपऱ्यात युनिक लेझर ब्रँडेड 10 अंकी पिन नंबर दिलेला आहे. तसेच रजिस्ट्रेशन नंबरवर आणि अक्षरांवर एक हॉट स्टॅम्प फिल्म लावली जाते आणि त्यासोबतच ब्ल्यू कलर मध्ये IND लिहिलेलं असतं. विशेष म्हणजे वाहनाच्या डिजिटल रजिस्ट्रेशन नंतर HSRP जारी केलं जातं. HSRP नंबर प्लेटचं रजिस्ट्रेशन कसं करावं पाहूया. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला तर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवायची आहे, पण त्यासाठी काय करायचं? तर थांबा सांगतो. HSRP रजिस्ट्रेशन करण्यासाठी अधिकृत रजिस्ट्रेशन पोर्टल bookmyhsrp.com किंवा transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर वाहन क्रमांक, चेसी क्रमांक, इंजिन क्रमांक, पत्ता, संपर्क, इंधन पर्याय आदी सर्व आवश्यक डिटेल्स भरून घ्या. तुमचं वाहन जर वैयक्तिक वापरासाठी असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या वाहन श्रेणी पायऱ्याखाली नॉन ट्रान्सपोर्ट वर क्लिक करा. हा फॉर्म सबमिट करा आणि तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईल नंबरवर एक युजर नेम आणि पासवर्ड मिळेल. त्यानंतर पेमेंट करण्यासाठी दिलेल्या युजर नेम आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करा. त्यावेळी तुम्हाला पावती देखील मिळेल. तुमच्या वाहनाचा HSRP क्रमांक तयार होताच तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर त्याचं नोटिफिकेशन येईल. या प्रोसेस नंतर लवकरच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑफिशियल डीलर कडे येईल आणि तुम्हाला ही नंबर प्लेट तुमच्या गाडीला लावता येईल. HSRP नंबर प्लेट साठी खर्च किती येतो पाहूया. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या नंबर प्लेट साठी खर्च किती येणार? तर सांगतो. HSRP नंबर प्लेट मोटरसायकल आणि ट्रॅक्टर साठी 450 रुपये अधिक GST, थ्री व्हीलर साठी 500 रुपये अधिक GST, तर फोर व्हीलर आणि इतर वाहनांसाठी 745 रुपये अधिक GST एवढा खर्च येणार आहे. आता HSRP नंबर प्लेटचा आग्रह का केला जातोय पाहूया. वाहनांची सुरक्षा आणि सोयीसाठी HSRP नंबर प्लेट तयार करण्यात आली आहे. ही प्लेट होलोग्राम स्टिकरसह येते. त्यावर इंजिन आणि चेसिस नंबर प्रिंट असतो. हा नंबर प्रेशर मशीनद्वारे लिहिला जातो. या नंबर प्लेटची खासियत म्हणजे ती एकदा तुटल्यावर पुन्हा जोडता येत नाही. ही प्लेट वेगळ्या पद्धतीने बनवली जाते. तसंच त्याची कॉपी करून कुणीही बनावट नंबर प्लेट बनवू शकत नाही. तिची चोरी आणि गैरवापर करता येत नाही. एखाद्या वाहनाचा अपघात झाला तर गाडीच्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटमुळे वाहन मालकाचं सर्व माहिती मिळते. HSRP नंबर प्लेट एक हाय सिक्युअर आणि अत्याधुनिक सुरक्षा असलेली नंबर प्लेट आहे. वाहनाच्या नोंदणीमध्ये खोटी प्लेट आणि फसवणूक टाळणं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. या प्लेटवर सुरक्षा फीचर्स असतात ज्यामुळे त्या प्लेटची ओळख पटकन केली जाऊ शकते. वाहन चोरीचा तपशीलही लगेच मिळू शकतो. HSRP नंबर प्लेटमुळे गुन्ह्यांचा मागोवा घेण्यास आणि ते प्रतिबंधित करण्यास मदत होणार आहे. वाहन चोरी झाल्यास GPS द्वारे तातडीने माहिती मिळणार आहे. शिवाय रस्त्यांवर, महामार्गांवर कोणत्या वेळेत वाहनांची सर्वाधिक वर्दळ असते, किती वाहनांची ये जा सुरू असते, त्यामध्ये जड अवजड वाहनांची संख्या किती
याची माहिती मिळणं देखील सोपं होणार आहे. वाहतूक कोंडीवर नियंत्रण तसेच नियोजन करणंही सोपं होणार असल्याचं वाहतूक तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. आता तुम्ही म्हणाल HSRP न लावल्यास किती दंड होणार ते पण सांगतो. CMVR 1989च्या नियम 50 आणि मोटर वाहन अधिनियम 1988च्या कलम 177 नुसार HSRP न बसवल्यास वाहन मालकांना 1000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तर मंडळी HSRP नंबर प्लेट बद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा. धन्यवाद.